नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की आमच्या शेजारी दुर्गादेवीचे आगमन झालेले आहे. तर आम्ही त्याची तयारी कशी केली, त्यासोबतच आम्ही शचीचे सुद्धा पूजन केले. कारण नवरात्र चालू आहे, तर मुलीच्या रूपामध्ये देवी आपल्या घरामध्ये येत असते. तर आमची जी मुलगी आहे शची, आम्ही तिची देखील पूजा केली. तसेच आम्ही उपवासासाठी राजगिऱ्याचा शिरा बनवला, त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि शेवटी देवीचे आगमन कसे झाले हे सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आम्ही सर्वांनी मिळून ज्या ठिकाणी देवी बसणार होती ती रूम खाली केली. तर आता रूम खाली झालेली आहे. तर जे मुलं होते छोटे छोटे आणि काही मोठे पण, त्यांनी हे जी रूम आहे ती साफ करणं चालू केलं. आणि इथं रूम साफ करणं चालू होती तर इकडे शचीचे बाबा ऑफिसला जायला निघाले. तर त्यांनी आधी शचीची पूजा करून घेतली. कारण की त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे आमचं सर्वांचं असं म्हणणं आहे की मुलीमध्ये देवीचं रूप असतं. स्वतः लक्ष्मी माता त्यांच्या रूपातून आपल्या घरी आलेली आहे. त्यासाठी दरवर्षी नवरात्रामध्ये मुलींची पूजा केली जात असते. तर आता मागच्या वर्षीसुद्धा शची जेव्हापासून जन्म झाला शचीचा, तेव्हापासून शचीचे बाबा शचीची पूर्ण नवरात्रामध्ये दररोज तिची पूजा करत असतात, तिला नमस्कार करत असतात. तर हे बघा, आज पहिला दिवस आहे. तर आज त्यांनी शचीची पूजा केली. आणि शचीनेसुद्धा आज पहिला दिवस आहे, आजचा रंग पिवळा होता. तर शचीनेसुद्धा आज पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. आणि छान अशी, आणि तिला सवय होऊन गेलेली आहे त्या गोष्टीची. तर ती छान पूजा वगैरे करू देत असते तिची, आणि तिच्या बाबांना आशीर्वादसुद्धा देत असते. मुलींच्या रूपामध्ये आपल्याकडे स्वतः देवी आलेल्या आहेत हा मनात भाव ठेवून शचीचे बाबा शचीची पूजा करत असतात. तर हे बघा, त्यांची पूजा आता झालेली आहे आणि शचीनेसुद्धा आशीर्वाद वगैरे दिलेला आहे. तर आज पहिला दिवस आहे. तर पहिली माळ आज माता शैलपुत्रीची पूजा केली जात असते. आणि आज घटस्थापना देखील केली जात असते. आज घट बसवला जात असतो. तर पूर्ण आता 9 दिवस हा घट बसवला जात असतो. तर आमच्याकडे घट आमच्या गावी बसवला जात असतो, त्यामुळे आम्ही घरी बसवत नाहीत. तर हे बघा, आज माता शैलपुत्रीची पूजा केली जात असते. आणि आजचा रंग पिवळा होता, तर म्हणून शचीने पिवळे कपडे घातलेले होते. आणि हे बघा, जे दुकानामध्ये देवांचे फोटो वगैरे होते ते घरी आणलेले होते. तशाची त्यांना बघूनसुद्धा जय जय बाप्पा करत होती. आणि आता आम्ही आलो आहेत वापस दुकानामध्ये. तर हे बघा, दुकानाची साफसफाई करून झालेली आहे. आणि पूर्ण दुकान सजवलं सुद्धा त्यांनी सुरू केलेलं होतं. सोबतच मी सुद्धा रांगोळी वगैरे काढून सर्वांची मदत केली थोडीफार. आणि साईडलासुद्धा रांगोळी काढली पायऱ्यांच्या. अशी आता माझी रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे. आणि आता मी जात आहे घरी, कारण आज नवरात्राचा पहिला दिवस, सर्वांनी निरंकार उपवास धरलेले आहेत. तर आता मी सर्वांसाठी राजगिऱ्याचा शिरा बनवत आहे. तर हा उपवासासाठी स्पेशल आहे राजगिऱ्याचा शिरा. हे बघा, हा राजगिरा आहे, आपण बघू शकतात हा राजगिरा आहे. तर हा जो राजगिरा आहे याला मी मिक्सरमधून आता बारीक करून घेत आहे, त्याचं पीठ करून घेत आहे. आपण बघू शकतात पहा किती छान असं पीठ झालेलं आहे. तर हे राजगिऱ्याचं जे पीठ आहे याचा वापर करून आता आपण शिरा बनवणार आहेत. जसं आपण आपला नॉर्मल रव्याचा शिरा बनवतो तसंच शिरा आपल्याला इथं बनवायचा आहे. तर हे बघा, असं बारीकसं पीठ मी इथं काढून घेतलेलं आहे. हा जो राजगिरा आहे हा मी माझ्या मामांकडून आणलेला आहे. माझ्या मामांच्या गावात क्षेत्रामध्ये पेरला जात असतो, तर तिकडून मी आणलेला होता शचीसाठी. कारण राजगिराचं अन्न हे हलकं असतं पचायला. तर शचीने जेव्हा अन्न चालू केलं तेव्हा मी तिला राजगिऱ्याची खीर, जसं जसं ती वाढत गेली, मोठी होत गेली, तसं राजगिऱ्याचा शिरा वगैरे असं तिला भरवत होती. तर हे बघा, इथं मी सर्वांसाठी 2 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा, पूर्णपणे असं माझं 2 कप राजगिऱ्याचं पीठ घेऊन झालेलं आहे. तर आता 2 कप राजगिऱ्याच्या पिठासाठी मी इथं 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे जे राजगिऱ्याचं पीठ आहे हे आता आपल्याला तुपामध्ये भाजायचं आहे. तर मी इथे हे गोवर्धनचं गाईचं तूप वापरत आहे. तर आमच्या इथं आम्ही गोवर्धनचंच गाईचं तूप वापरतो. हे बघा, इथं आता माझं पाणी गरम झालेलं आहे. चला तर आता शिरा बनवायला घेऊयात. तर सर्वात आधी मी कढई ठेवली. कढई थोडीशी तापली की त्यामध्ये
तूप टाकायचं. तूप जास्त प्रमाणात नाही टाकलं तरी चालतं, कारण कसं आहे राजगिरीला आधीच तेल सुटतं, त्यामुळे त्यात कमी तूप असलं तरी चालतं. तर इथं मी थोडंफार तूप टाकलेलं आहे. आता त्यामध्ये जो राजगिरीचं पीठ होतं ते टाकून छान असं भाजून घेते. तर भाजता भाजताच त्याला वास येतो. वास आला म्हणजे समजून जायचं की आपलं जे पीठ आहे ते भाजून झालेलं आहे. तर हे बघा मी थोडा वेळ भाजलं आणि आता जो पीठ आहे त्याला रंगसुद्धा बदललेला आहे आणि त्याला चांगला स्मेलसुद्धा येत आहे. तर आता आपलं हे जे पीठ आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर पाणी आपल्याला हळूहळू टाकायचं आहे, मिक्स करत. नाही तर काय होतं यामध्ये ना गुठळ्या तयार होतात. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करत घ्यायचं आहे. ह्यामध्ये हलवत जायचं आणि पाणी मिक्स करत जायचं. तर हे बघा इथं मी चम्मचने पूर्णपणे असं हलवून घेतला जो आपला शिरा आहे. त्यामध्ये आता पाणी मिक्स करत आहे थोडं थोडं. तर हे बघा इथं पूर्ण 2 ग्लास जे पाणी मी गरम केलेलं होतं ते पूर्ण यामध्ये बसत आहे. तर पूर्ण 2 ग्लास पाणी टाकून दिलं मी आणि आता हा जो शिरा आहे तो थोडासा आपल्याला शिजू द्यायचा आहे. तोपर्यंत यामध्ये टाकायसाठी मी इथं जेवढं राजगिऱ्याचं पीठ घेतलं तेवढंच आपल्याला यामध्ये आता साखर घ्यायची. तर मी इथं 2 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं होतं, तर 2च कप इथं साखर घेतलेली आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात, कमी जास्त आपण साखरेचं प्रमाण इथं करू शकतात. तर हे बघा आता जी साखर होती ते मी त्यामध्ये टाकून दिलेली आहे. आपलं जे पाणी होतं ते राजगिऱ्याच्या पिठातलं ज्या शिऱ्यातला आटून आलेला आहे. तर आता आपलं साखर टाकून झाल्यानंतर त्याला परत थोडासा ओलसरपणा येतो. साखरेचं पाणी जसं होतं तसं त्याला पाणी सुटते आणि जो आपला शिरा आहे तो पातळ होत चालतो. तर आता याला थोडंसं आपल्याला घट्टसर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे घट्टसर झाला की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. तर हे बघा आपण बघू शकता इथं माझा राजगिरीचा शिरा तयार आहे. तर आता त्यामध्ये मी थोडीशी किसमिस टाकत आहे. तर हे बघा आता मी किसमिस टाकून घेतले आणि आता हे थोडा थंडासुद्धा झालेला आहे. तर आता मी 2 प्लेटमध्ये सर्व करत आहे. तर त्या प्लेट आहे त्या थोड्या डेकोरेट करते. तर इथं माझ्याकडे काजू आहेत डेकोरेशनसाठी, तर मी काजूने या डेकोरेट करत आहे. तर हे बघा मी एकावर फूल काढलेलं आहे काजूचं, तसंच मी दुसऱ्यावर सुद्धा काढलं आणि आता हे दोघं घरी मम्मी पप्पा आहेत त्यांना दोघांना सर्व करते. तर हे बघा मम्मीने टेस्ट केलं आणि आता पप्पासुद्धा टेस्ट करत आहेत. तर पप्पांनी देखील आता टेस्ट केलं. दोघांनी सांगितलं की छान झालेलं आहेत म्हणून. दोघं खातच होते. तर ताई आल्या आहेत. आया शची मोठ्याईंकडे गेलेली होती, तर शचीला घेऊन ताई आलेल्या होत्या आज घरी. तर हे बघा शचीनेसुद्धा टेस्ट केलं, ताईंनीसुद्धा टेस्ट केलं, सर्वांनी टेस्ट करून झालं आणि उरलेला जो आहे तो त्या शचीच्या बाबांसाठी ठेवून दिला, कारण ते ऑफिसला गेलेले होते. आणि हे बघा आता संध्याकाळ झाली, म्हणजे रात्रच झालेली आहे आणि देवीसुद्धा आलेली आहे गावामध्ये. तर हे बघा आमची जी देवी आहे ती आलेली आहे. तर ट्रॅक्टरने ते देवीला आणलेलं आहे आणि आता ट्रॅक्टरमधून ते जे दुकान आहे जिथं त्या देवीला स्थापन करायचं आहे तिथं ते देवी काढत आहेत आणि दुकानात ठेवत आहेत. त्यानंतर आता ब्राह्मण असते, पूर्ण पूजाविधी होणार आहे. तर हे बघा सर्व पूजाविधी आता ब्राह्मणांच्या हस्ते चालू आहे. तर सर्वात आधी घट बसवून सर्व पूजा स्थापन केली. नंतर देवीची पूजा केली आणि आरती वगैरे करून संपूर्ण जे विधी होती ते इथं पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे आज पहिल्या दिवसाची पूजा पूर्ण झाली, देवीची स्थापना झाली. चला तर आता दुसऱ्या दिवसाला सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी देखील शचीच्या बाबांनी शचीची पूजा केली आणि आज दुसरी माळ म्हणजे आज माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जात असते आणि आजचा शुभ रंग होता हिरवा. तर आज शचीने देखील हिरव्या रंगाचे कपडे घातलेले आहेत आणि जशी काल पूजा केली होती तशीच आज देखील शचीच्या बाबांनी शचीची पूजा केलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे ही 2 दिवसाची पूजा इथं पूर्ण झालेली आहे. आता बाकीचं जे आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर अशा प्रकारे आमची ही आता पूजा झालेली आहे आणि उपवासासाठी जे शिरा बनवलेला होता राजगिऱ्याचा तो तुम्ही नक्की बनवून बघा
खायलासुद्धा चविष्ट असतो आणि पौष्टिकसुद्धा असतो. कारण आपण जे उपवास करतो त्यामुळे आपण दिवसभर उपवासी राहतो आणि अचानक जर आपण काही खाल्लं तर त्यामुळे पोटात गॅसेस वगैरे तयार होतात, पोट दुखतात आणि दुसरे त्राससुद्धा होतात. तर हे जे राजगिऱ्याचं आहे हे हलकं अन्न असल्यामुळे असा आपल्याला त्रास होत नाही. त्यासाठी आपण हलकंसं अन्न घ्यायचं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.